हॅलो. तर आज आम्ही बघणार आहोत प्रनाउन्स म्हणजेच वर्ड्स युज्ड इन अ प्लेस ऑफ नाउन. याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह प्रनाउन, ऑब्जेक्टिव्ह प्रनाउन, पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, पॉसेसिव्ह प्रनाउन, एम्पॅटिक रिफ्लेक्टिव्ह प्रनाउन, इनडेफिनेटिव्ह प्रनाउन. चला तर मग सुरू करूया. यामध्ये मी फक्त वर्ड्सचे मीनिंग तेवढं वाचून दाखवेल. खाली तुम्हाला एक्झाम्पलसाठी एक सेंटेन्स दिलेला आहे. सब्जेक्टिव्ह प्रनाउन आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे किंवा ते, दे म्हणजे त्यांनी. ऑब्जेक्टिव्ह प्रनाउन मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, राज टोल्ड अस. यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे ह्याला, देम म्हणजे त्यांना. पॉसेसिव्ह ॲडजेक्टिव्स माय म्हणजे माझं, माझी किंवा माझे, अवर्स म्हणजे आमचं, आमचे किंवा आमचे, युअर्स म्हणजे तुझं किंवा तुमचं, हीज म्हणजे त्याचं, त्याची किंवा त्याचे, हर म्हणजे तिचं, तिचे किंवा तिची, देर म्हणजे त्यांचं, त्यांचे किंवा त्यांचे, इट्स म्हणजे ह्याचं किंवा त्याचं. पॉसेसिव्ह प्रनाउन माईन म्हणजे माझं, अवर्स म्हणजे आमचं, युअर्स म्हणजे तुझं. इम्पॅक्टिव्ह किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रनाउन मायसेल्फ म्हणजे मीच स्वतः, युअरसेल्फ म्हणजे आम्हीच स्वतः, युअरसेल्फ म्हणजे तुम्हीच स्वतः, युअरसेल्फ म्हणजे तूच स्वतः, हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः, हरसेल्फ म्हणजे ती स्वतः, इटसेल्फ म्हणजे ते स्वतः, देमसेल्फ म्हणजे त्यांनीच स्वतः. इनडेफिनेटिव्ह प्रनाउन समबडी म्हणजे कोणीतरी, एनीबडी म्हणजे कोणीही, एव्हरीबडी म्हणजे हर एक, नोबडी म्हणजे कोणीही नाही, समटाईम्स म्हणजे काहीतरी, एनिथिंग म्हणजे काहीही, नथिंग म्हणजे काहीही नाही, ऑल म्हणजे सगळे, बोथ म्हणजे दोघेही, दीज म्हणजे हे, दीज म्हणजे हे, दॅट म्हणजे ते, अदर्स म्हणजे दुसरं, अदर्स म्हणजे दुसरे, अनदर म्हणजे आणि एक, मेनी म्हणजे अनेक, फ्यू म्हणजे काही, इनफ म्हणजे पुरेसं, सम म्हणजे एकसारखं, सच म्हणजे तसला, असला किंवा त्या प्रकारचा, मच म्हणजे जास्त. थँक्यू.